विठ्ठलाची भक्ती अनन्यसाधारण आहे आणि याची प्रचिती आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळते. सगळे वारकरी आहेत आणि महत्वाचं म्हणजे महिन्याभराचा हा प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यांच्या पायाला आपण जर पाहिलं त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे, तरी देखील आपण जर पाहिलं तर हा प्रवास त्यांचा थांबलेला नाहीये आणि पंढरपूरच्या दिशेने ते आलेले आहेत. आपण वारकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत. बाबा कुठून आले तुम्ही? निघोज निघोजवरून आले. पारनेर तालुका नगर जिल्हा. नगर जिल्ह्यात. हा दरवर्षी येतात वारीला. हा किती वर्ष झाले? आम्हाला 10-12 वर्ष. 10-12 वर्ष झाले न चुकता येतात. हो. पायाला थोडस अपंगत्व आहे तरी आपण थांबत नाही, दरवर्षी पंढरपूरला येतात. काय विठ्ठलाविषयी काय वाटत? आनंद वाट आनंद वाट दर्शन घेतल्याच्या नंतर कसं वाटतं जेव्हा तुम्ही दर्शन घेता, विठ्ठलाला बघता, मंदिराला बघता, कसं फार ते हृदय भरूनच येतं बा आनंदाच. वारीला दरवर्षी येणार याच्या पुढे पण? हो. वय किती तुमचं? 92. 92. 92 वर्षांचे बाबा आहेत आणि न चुकता ते दरवर्षी वारीला येत आहेत आणि पायाला थोडस त्यांच्या अपंगत्व आहे तरीही ते थांबलेले नाहीत. कधी किती दिवस झाले चालत आले वारीला? आता आपण आज किती शाळा 10 तारखेवर. हा 10 तारखेपासून कंटिन्यू चालतात. यापुढे ही वारी अशीच चालू राहणार? आता त्याची मर्जी आहे. चालून देतो का नेतोय काय सांगू त्याच कोणच्या हातात आहे का? हा ठेवलं तर चालू राहील, नाही ठेवलं तर गेलो. चालताना वगैरे काय अडचण वगैरे आली नाही ना? काय नाही काठी ना आपलं पाय वगैरे दुखले? काहीच नाही. आणखीनही वारकरी आहेत, त्यांच्याही पायाला आपण जर पाहिलं तर दुखापत झालेली आहे. माऊली किती दिवस झाले चालताय? 10 तारखेपासून चालतो. 10 तारखेपासून. कुठे गाव कुठलं? तिकडे निघूचे पिंपळनेर ते पंढरपूर निळोबरायाच्या पाठीमागे. किती वर्ष झाले वारीला येत आहे? 15-16 वर्ष झाले असतील. न चुकता येतात वारी. न चुकता. इथे आल्याच्यानंतर कसं समाधान वाटतं? समाधान वाटतं, आनंद वाटतो. तिथं आलो आनंद वाटतो. करून निघताना सुद्धा आनंद वाटतो. मागचं काय आठवत सुद्धा नाही, काही आठवत नाही मागचं. आज जर पाहिलं आपण तर कुठेतरी जी युवा पिढी आहे ती भक्तीपासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळते. भेटते, पाहायला भेटते. किती महत्वाचं की देवाशी सगळ्यांनी जवळ असणं, देवाची सेवा करणं. लय देवाची सेवा करणं म्हणजे लय प्रेमाशी वाटते. जसं आपण पाहुण्याला भेटतो त्याच सारखं आपण देवाला भेटायसारखं जातो. तसे देव आपल्या आई वडिलासारखेच. त्यांच्या जवळ गेला समाधान वाटते, समाधान. घरची आठवण नाही, काय नाही, काय नाही. तुमचं वय किती आता? 68. दरवर्षी वारीला येतात ना? दरवर्षी पुढे पण येणार? येणार. ते चुकी राहिला तर येणार. उद्याचं सांगू शकत नाही. आज चुकी उद्या काय म्हणजे सांगू शकत नाही. पायाला इथे पाहिलं तर तुमच्या दुखापत झालेली आहे. दोन्ही पायाला फोड, चपलीने फोड आलेले आहेत. चपलीने फोड आले. पाय वगैरे दुखले का चालताना? पाय नाही दुखले, काय नाही, काय नाही. ते दुखले तरी पट्टी मारायची आणि चालत राहायचं. किती आनंद होतो जेव्हा गावावर निघतात विठ्ठलाच्या दर्शनाला? आनंद, भरपूर आनंद होतो. लय भरपूर आनंद. घरच्यापेक्षा आज जसं भाऊ एखादी मुलगी आपल्या आई बाबा माहेरला जाते ना, त्या पद्धतीने वाटते. माहेर आले नाही तर आपण जसं काय घरून निघलो, सासरी निघलो, माहेरला चालली, या पद्धतीने वाटते. नक्कीच आपण वारकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे. पायाला आपण जर पाहिलं तर त्यांच्या या ठिकाणी दुखापत झालेली आहे तरी ते थांबलेले नाहीत. माऊली काय सांगाल, कुठून आलात, कसा आनंद होतो? विठ्ठलाचं दर्शन घेतलंय, कसं आनंद? हो, खूप गणित आनंद वाटतोय. पांडुरंगाचं इतकं प्रेम आहे की आपल्याला निघाल्यानंतर असं वाटतं की आपण केव्हा त्या पंढरी नगरीत पोहोचू. कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही, कुठल्याही प्रकारचं काही नाही. 21 दिवस झाले चालतोय, चप्पल वापरत नाही 24 वर्षापासून. बिना चपलीचं चालतं? हो, 24 वर्षापासून. 2 वेळा नर्मदा परिक्रमा केली, 2 वेळा काशी पायी केली, 1 वेळा तिरुपती बालाजी पायी केलं. या वाऱ्यात जवळजवळ 12 वर्ष झाली दिंडी चालू केलेली. शोभाताई सावकारांची इथं दिंडी असते आमची. तर कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. पांडुरंग आपल्या पाठीशी असतो, फक्त आपले भाव शुद्ध असावे लागतात. त्याच्याबद्दल भाव शुद्ध असतील ना तर तो केसभरही त्रास होऊ देत नाही. खूप आनंद असतो. इतकं मोठं पाऊस भरपूर होतो, पावसाचं संकट होतं, थांबले नाही पाऊस. संकट असतानाही आपण ओले जरी झालो तर खूप आनंद घेत चालतो. पावसामध्ये खूप आनंद येतो. उन्हापेक्षा पावसामध्ये जास्त आनंद घेता येतो. काही त्रास होत नाही. यावेळीची व्यवस्था कशी होती शासनाच्या माध्यमातून? लोक शासनाची बी भरपूर होती आणि आपण स्वतःचे बी आपल्याला ठेपे असतात ना, तिथं ठेप्यावाले सर्व सोय करतात. कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. झोपायला नाही, जेवायला नाही, काय नाही. आपली संपूर्ण वारकरी आपला संप्रदाय आहे, हजारो वर्षांची ही परंपरा आहे. पण कुठेतरी जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी दूर जाताना पाहायला मिळते. तरुणांनी पण वारीमध्ये सहभागी होणं. सर्वच्या सर्व आपल्या ह्या सनातन धर्म जागवल्यामुळे सर्व तरुण आणि म्हातारे सर्वच आपले वारकरी संप्रदायामध्ये घुसले. मोठ्या संख्येने अजून मोठ्या संख्येने म्हणजे खूप 50% वाढ झाली त्याच्यामध्ये.
अजून आले पाहिजेत का? हो, खूप आले पाहिजे आणि येणारच याची खात्री आहे माझ्या पांडुरंगाच्या कृपेने. ते सर्व त्याच्याकडेच येणार. राहावे एकचित्ती, धरावे रुक्मिणीचा पती, त्या बिन नाही तुमच्या पूर्ण जिंदगीला गती. त्या पांडुरंगाशिवाय कुठलाही मार्ग सापडत नाही माऊली. त्याच्या चरणाशी लागल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. माऊली, इतक्या वर्षाचा तुमचा प्रवास आहे, इथे जेव्हा पंढरपूरला येतात ती भावना काय असते? एकदम प्रामाणिक निखळ भावना. अशी भावना असते की पांडुरंगा, पाठीमाग असणारा सर्व परिवार सुखी ठेव आणि मला सद्बुद्धी दे. तुझं नाव केव्हाही माझ्या मुखातून विसर पडू देऊ नको, अशीच अपेक्षा असते आमची. बस. नक्कीच आपण सर्व वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. ते दादा तब्बल आपण जर पाहिलं तर 15-16 वर्षांपासून दरवर्षी 24 वर्षांपासून वारीला येतात आणि महत्वाचं म्हणजे न चुकता आपण जर पाहिलं तर वारीत चुकत आणि अनवाणी पायाने ते वारी करत असतात. ज्येष्ठ वारकरी आपण यांच्यासोबतही संवाद साधलेला आहे. पायाला दुखापत झालेली तरी त्यांची पावलं थांबलेली नाहीयेत आणि पंढरपूरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर विठुरायाच्या नामघोषात हे सर्व वारकरी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूर व्हॉइस न्यूज, पंढरपूर.